आजचा हवामान अंदाज काय सांगतो? आज पाऊस कुठे पडेल? कुठे आज रेड अलर्ट आहे, कुठे ऑरेंज अलर्ट आहे? कोणते जिल्हे जे आहेत पावसाने ग्रस्त आहेत? कोणते जिल्हे जे आहेत बिना पावसाचे राहणार आहेत? येत्या 2-3 दिवसात कुठे पाऊस पडणार आहे? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे आजचा हवामान अंदाजमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज हवामानामध्ये मोठे फेरबदल आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोकण, मुंबई, ठाणे, पालघर या 3 जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि पालघर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वारंवार पावसाचा अंदाज आहे. बघा मित्रांनो, कोकणामध्ये, मुंबईमध्ये कोकण, मुंबई, पालघर म्हणजे हे 3 रिजन आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि यानंतर मात्र मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वारंवार जे आहे पावसाचा इशारा आहे, म्हणजेच अंदाज आहे. IMDने कोकण आणि घाट भागांवर अँटीगेट ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच IMD जी संस्था असते जी हवामान अंदाज वर्तवते, तिने कोकण आणि घाट भागांवर अँटीगेट ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मात्र वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जे आहे अति मोठा पाऊस पडण्याची जी आहे शक्यता वर्तवलेली आहे. मात्र काही भागामध्ये जे आहे मध्यम पावसाचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे विदर्भामध्ये काय हवामान अंदाज आहेत. नागपूर व आसपासच्या विदर्भात आज वादळी ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाची उच्च शक्यता दिलेली आहे. म्हणजेच नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा रिजन जो आहे तो वादळी वाऱ्यासह उच्च पावसाची जी आहे शक्यता आहे. 16 ते 17 जुलैच्या दरम्यान विस्तृत पावसाची शक्यता वर्तवली आहे. 16 ते 17 तारखेच्या दरम्यानच विस्तृत पावसाची शक्यता दर्शवली आहे. म्हणजेच आजच्या दिवशी नागपूर किंवा नागपूरच्या आजूबाजूच्या भागात जे आहे पाऊस पडू शकतो. सोमवारी सोनगाग येथे 29 मिमी पावसामुळे तापमानात सौम्यता अनुभवायला मिळालेली आहे. यानंतर मात्र सोमवारी सोनगाव येथे नागपूरच्या 29 मिमी पावसामुळे हलक्या पद्धतीने जे आहे तापमानात सौम्यता पाहायला भेटते. मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला हवामान अंदाज तपासायचे आहेत. पुणे आणि त्याचा घाटभाग म्हणजेच पुण्याच्या आजूबाजूचा डोंगरी भाग, घाटभाग हलका ते मध्यम पाऊस आणि वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आज निर्माण झाली आहे. आजच्या दिवशी जे आहे पुण्यामध्ये सुद्धा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला भेटतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पुणे जिल्ह्यातच पावसाचा इशारा आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. यानंतर मात्र मलबार आणि इतर भाग IMDच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार कोकण घाटासह सह्याद्रीवर आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा सब डिव्हिजन म्हणजेच मित्रांनो जेवढा काही वरचा पट्टा आहे कोकण, गोवा, ठाणे, पालघर ह्या सगळ्या भागामध्ये जे आहे जास्त ते अतिजास्त पावसाचा इशारा आपल्याला पाहायला भेटतो. आणि बाकीचा जो खालचा पट्टा आहे मराठवाडा वगैरे इकडे आणखीनही पावसाचा जे आहे कसलाही जोर नाही आहे, पावसाचं वातावरणसुद्धा नाही आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याचंही आपल्याला पाहायला भेटतं. मात्र वरच्या पट्ट्यात जे आहे चांगला पाऊस आपल्याला होत असताना पाहायला भेटतं. तर काही रिजनमध्ये जे आहे पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. यानंतर मात्र प्रदेश जिल्हा पावसाची शक्यता मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई हलके ते मध्यम वारंवार पाऊस आणि कोकण, घाट आणि रत्नागिरी ऑरेंज अलर्ट. बघा मित्रांनो, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई हलका ते मध्यम वारंवार पाऊस आणि यानंतर मात्र कोकण आणि घाट, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट म्हणजे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. इथे सुद्धा हलका ते मध्यम पाऊस जे आहे वर्गित केलेला आहे. यानंतर मात्र पाऊस काही ठिकाणी वादळ, नागपूर, विदर्भ वादळांसह मुसळधार पाऊस पडणार आहे असं हे आहे IMDनं सांगितलेलं आहे. नागपूर आणि विदर्भ जे आहे या पट्ट्यामध्ये वादळांसह पाऊस येण्याची जास्तीत जास्त शक्यता जी आहे वर्तवण्यात आलेली आहे. वादळांसोबत पाऊस जे आहे नागपूरच्या परिसरात येऊ शकतो. आता काही सूचनाही दर्शवलेल्या आहेत, ह्या व्यवस्थित जे आहे आपल्याला पाहायला पाहिजे. कोकण घाट भागात ऑरेंज अलर्टमुळे
प्रवासात शेवटच्या क्षणी बदल किंवा सल्ला मिळवायला हवा. म्हणजे कोकणात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल किंवा कोकणाच्या घाट परिसरात जर प्रवास करायचा असेल तर मात्र शेवटच्या क्षणी बदल किंवा सल्ला मिळवायला हवा. विदर्भात हवामान अतिशय सक्रिय असल्याने घराबाहेर जाताना सुरक्षितता पाहिजे. म्हणजे विदर्भात जे आहे सध्या पावसाचं वातावरण तयार होत आहे. वातावरण तयार होत असल्यामुळे जे हवामान सक्रिय आहे तर त्या हिशोबानं तुम्ही घराबाहेर पडताना सूचना घ्या की व्यवस्थित सगळा अंदाज घेऊन पडा. यानंतर मात्र पुणे परिसरात हलका पाऊस असल्याने दिवसभर छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवायचा आहे. पुण्यात जे आहे बारीक रिमझिम पाऊस चालू आहे, हलका आहे, त्यामुळेच घराच्या बाहेर आपल्याला कसल्याही कामाला पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जे आहे पावसाला मुकता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठवाडा रिजनमध्ये सध्या तरी कोणताही पावसाचा अंदाज आपल्याला आज दिसत नाही. मराठवाड्यामध्ये मागील 10 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याचंही आपल्याला दिसतं. बाकी मराठवाडा सोडला तर इतर ठिकाणी मात्र चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात जरा वातावरण तयार होत आहे, पावसासाठी निर्मित होत आहे. मात्र वरचा भाग जो आहे कोकण, मुंबई, पालघर या ठिकाणी चांगल्याच पद्धतीचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि सध्या मात्र ह्या IMDनं दिलेला अंदाज जे आहे आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, हवामान अंदाज आणि इतर घडामोडींसाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.